लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जायकवाडी वसाहतींवरील अतिक्रमण हटाव मोहीम, अनेक नागरिक बेघर, प्रशासनावर रोष. पैठणमध्ये पाटबंधारे विभागाची कारवाई, स्थलांतरित कुटुंबाचा प्रशासनाविरोधात संताप. बातमी पैठण येथून. दिनांक 12 डिसेंबर रोजी पैठण तालुक्यातील उत्तर जायकवाडी, नाथनगर तसेच दक्षिण जायकवाडी परिसरात पाटबंधारे विभागाने शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या बंदोबस्तात राबवली. सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्तासह JCB यंत्रणेचा वापर करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकारी व पोलीस दल सतत उपस्थित होते. धरण परिसरातील शासकीय निवासस्थानांसह आसपासच्या जागेवर अनेकांनी बेकायदेशीररित्या झोपड्या, पत्र्याची घरे आणि लहान दुकाने उभारली होती. प्रशासनाने दिलेल्या आगाऊ नोटीसनंतरही अतिक्रमण न हटवल्यामुळे अखेर सक्तीची कारवाई करण्यात आली. मोहीम सुरू होताच अनेक कुटुंबांनी आपल्या संसारोपयोगी वस्तू घराबाहेर काढायला सुरुवात केली. वयोवृद्ध, महिला व लहान मुलांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागले. दीर्घकाळ राहिलेल्या जागेतून अचानक बाहेर पडावे लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. नाथसागर धरण परिसरात पर्यटनामुळे अनेक हातावरच्या मोलमजुरी करणारे छोटे हॉटेल व्यवसाय, चहाच्या टपऱ्या व फेरीवाले आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र या सर्व अतिक्रमणांचाही समावेश कारवाईत झाला. त्यामुळे या कुटुंबांना रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्यात आली होती. ही जागा शासकीय असल्याने त्यांनी स्वयंस्फूर्तीने जागा न सोडल्याने आम्हाला बंदोबस्तात कारवाई करावी लागली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक वर्ष वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना उघड्यावर यावे लागले आहे. सरकार म्हणते बेघरांना घरे देणार, पुनर्वसन करणार, पण आमच्यासारख्या लोकांचे काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरात प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर असंतोष दिसून येत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर.